तर मी आपल्या माध्यमातून येणाऱ्या सर्व साई भक्तांना व पंचक्रोशीतल्या आणि सर्व शिर्डी नागरिकांना, सर्व गटातील महिला पुरुष सगळ्या लोकांना मी माझ्या वतीने आणि रामनवमी कमिटीच्या वतीने रामनवमी शुभेच्छा देतो। आज आम्ही सर्वजण या ठिकाणी एक शेवटचा टप्पा या ठिकाणी राहिलेला आहे। रामनवमीचा कशा पद्धतीने साजरी झाली पाहिजे, कशा पद्धतीने या ठिकाणी भेळीचे दुकान आले पाहिजे, कसे जुनी आठवणी म्हणजे लहानपणी आम्ही राहायचो त्यावेळेस ते बोलणारे यायचे, त्यानंतर डबे विकणारे यायचे, भेळीवाले राहायचे, असे वेगवेगळे जत्रेतले जे काही लोक आम्ही सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात आपण शिर्डीमध्ये आले पाहिजे, सहभाग नोंदवला पाहिजे। आणि आपण बघितलंच आहे की रामनवमी सद्गुरू साईनाथ महाराजांनी या ठिकाणी ते हयात असताना चालू केली। बाबा स्वतः कुस्त्या खेळायचे। तर ह्या रामनवमीला एक वेगळं वलय शिर्डीतील पूर्वजांपासून आजपर्यंत चालत आलेले आहे। तीच प्रथा आणि तीच परंपरा या ठिकाणी आम्ही पुढे देखील चालू ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये कुस्त्या असतील, त्याच्यामध्ये बाबा आहेत असताना बाबांच्या द्वारकामाईमध्ये देखील तमाशाचे कलावंत त्या ठिकाणी त्यांची कला सादर करत असायचे। आता आम्ही सीओ साहेबांना पण विनंती केली आहे की आपण बऱ्याच दिवसानंतर ती कोविडमध्ये ती थोडी प्रथा बंद ठेवली ती, तर आपल्या स्टेजवरती कलावंताला त्या ठिकाणी आपण हजेरीसाठी आपण परवानगी दिली पाहिजे। त्यानंतर बाबांसमोर हजेरी होत होती कलावंतांची, त्या परंपरा चालत आलेल्या आहेत। कुस्त्या असतील, तमाशा असतील, टांगे शर्यत होते, तर ह्यावेळेस टांगे शर्यत जागाच्या अभावी आणि नियोजनाच्या अभावी थोडंसं ते राहून गेलं। पण आम्ही आता याच्यामध्ये बऱ्याचशा सांस्कृतिक गोष्टी या ठिकाणी करतो आहोत। म्हणजे उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये सांगायला गेलं तर आम्ही थोडंसं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवतोय, त्याची टीम ठेवलेली आहे। जिजाऊंची, छत्रपती शिवाजी महाराजांची, धर्मवीर संभाजी राजांची अशा थीम ठेवलेल्या आहे। रांगोळी स्पर्धा असेल, त्यानंतर काही आमच्या शिर्डीतील महिला बचत गटातील महिला असतील त्यांचे वेगवेगळे फूडचे त्यांची स्वतःची जी काही प्रोडक्शन असतील, थालीपीठ, झुणका भाकर, पुरणपोळी असे वेगवेगळे, तर ते त्या ठिकाणी त्यांचे स्टॉल लावणार आहे। आणि विशेषतः मला या ठिकाणी असं सांगूशी वाटतं की रामनवमी मध्ये शिर्डीतील जे काही आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत, म्हणजे गोंदकर परिवार असतील, पोते परिवार असेल, शिंदे परिवार असेल, गायके परिवार असेल, शेळके परिवार असेल, आम्ही इतर जे काही आमचे इतर परिवार आहे, आम्ही सर्वजण आमचे सगळे मतभेद, भाऊबंदकी, आमचे काय हेवे दावे आम्ही सगळे सोडून आम्ही सर्व एका छताखाली येत असतो। आणि त्या उद्दिष्टाने आम्ही सर्वजण रामनवमी ही खूप मनाने, दिलाने आणि एकजुटीने आणि खूप मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो। त्यातील एक पार्श्वभूमी म्हणजे यावर्षी आम्ही माननीय साईबाबा संस्थेचे ईओ साहेब सन्माननीय श्री गोरश्री गाडीकर साहेब यांच्या माध्यमातून यावर्षीपासून ज्या पालख्या मुंबईवर निघणार आहेत अशा 30 ठिकाणी त्यांचे ठेपे असतात। तर 30 ठिकाणी बाबांचे प्रत्येक ठेप्यावरती 30 कीर्तनकार आणि 30 कलावंतांची नेमणूक या ठिकाणी झालेली आहे। प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन, भजन, प्रवचन असे वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी मुंबईतून निघल्यापासून तर शिर्डीपर्यंत येताना हा नवीन उपक्रम ह्या रामनवमीला आम्ही चालू केला आहे। तसं नवीन नवीन गोष्टी येत असताना त्या अंमलात आणत असतो। विशेषतः मला या ठिकाणी सांगूच वाटतं की आपण बघितलं असेल की गेल्या 2 महिन्यापूर्वी शिर्डीमध्ये शिर्डी हवालदिल झाली होती, पण आज ती शिर्डी परत रुळावर आलेली आहे। सर्व गावातल्या आणि सर्व नेते मंडळींनी एकत्र येऊन याचं वातावरण जे काय होतं हे सगळं मनोमिलन एकत्र करून आज शिर्डी परत रुळावर चाललेली आहे। आणि विशेषतः म्हणजे रामनवमीचा जो जल्लोष पाहता, रामनवमीमध्ये एक पण जे आले पण नाही, त्याच्यामुळं शिर्डीकर फार मोठा उत्साह आहे। युवक, ज्येष्ठ आम्ही सगळे मिळून मोठी रामनवमी खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो। माझी विनंती परत आपल्या माध्यमातून का सर्वांनी या ठिकाणी रामनवमीमध्ये सहभाग नोंदवायचा आहे। जे मुलं, आपले मुली, त्यांना सगळ्यांना वेगवेगळ्या सांस्कृतिक कलामध्ये तिने सहभाग नोंदवला पाहिजे, त्यांना घेऊन आलवलं पाहिजे। का रामनवमी कशी असते, जत्रा कशी असते आपली गावाची, ह्याच माध्यमातून परत एकदा मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सर्व माझ्या पंचक्रोशीतल्या माझ्या नातेवाईकांना, माझ्या मित्रपरिवार, सर्व साई भक्तांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय श्रीराम।